नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, भोई समाज महासंघ, त्याचे सर्व पदाधिकारी, जे आम्ही बघतोय 3-3.5 तास राहतात, त्याच्यापासून आधीपासून तुम्ही काम करताय, ही सगळी मंडळी, नांदेड शहरातली प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे आज आलेली आहेत, काही मान्यवर आलेले आहेत, पत्रकार बांधव इथं आलेले आहेत आणि इथे उपस्थित विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज नांदेडकरांचा उत्साह, जल्लोष हा खरंच वाखाणण्यासारखा आहे. कारण मला वाटतं बरेच जण 11-11:30 वाजल्यापासून आलेले आहेत आणि तितक्याच तन्मयतेने, तितक्याच आत्मीयतेने तुम्ही हे सगळं अनुभवताय, आनंद घेताय. खरं तर आपल्याच समाजाच्या व्यासपीठावर आपल्याच समाज बांधवांकडून आपल्याच मुलांचं कौतुक होताना पाहणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. हे खूप आनंददायी असतं आणि पुढच्या मुलांसाठी हे प्रेरणादायी सुद्धा असतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या समाजातल्या तुमचाच एका व्यक्तिमत्वाने 35 वर्षापासून जे काही कार्य करत आहे ती व्यक्ती, त्यांच्याच हस्ते तुम्हाला कौतुक तुमचं होतं आहे, ही सुद्धा खूप जमेची बाजू आहे. डॉक्टर मिलिंद भोई यांचा माझा परिचय जो आहे तो मला वाटतं याच नांदेड जिल्ह्यातला अर्धापूर तालुका जो आहे तिथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भोई सर काम करतायत. आणि मला वाटतं 2018 साली याच व्यासपीठावरती आपण गुंजाळ सर, मी आणि याच व्यासपीठावरती आम्ही कार्यक्रम घेतलेला होता. मला आठवतं आहे की मला वाटतं 12 वर्ष झाली असतील त्या प्रकल्पाला आणि या 12 वर्षामध्ये डॉक्टर मिलिंद भोई यांच्या संकल्पनेतून, सहकार्यातून 32 मुलांचं संगोपन ते करतायत. मला वाटतं हे खरंच टाळ्या वाजवून नुसतं भागणार नाही आहे, तर ह्याच्यामध्ये तुमचा सहभागसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो अशा प्रकारे की आज ही 32 मुलं पुण्यामध्ये नेऊन शिकवणं, त्यांचं पालकत्व घेणं ही खायची गोष्ट नाही आहे. ह्याच्यासाठी वेगळीच एक आतमध्ये काहीतरी जिगर लागतो, तो डॉक्टर भोईंकडे आहे. आणि आज डॉक्टर भोईंच्या जो काही तुम्ही त्यांच्या माध्यमातून इतर तुमच्या भोई समाजातली मंडळी त्यांचं कौतुक करतायत, हे जास्त प्रेरणादायी आहे पुढच्या पिढीसाठी. मला असं वाटतं की तुमच्यातलीच उद्या काही मुलं भोई सरांच्या माध्यमातून शिकतील, अधिकारी बनतील आणि याच व्यासपीठावरती येऊन ते इतरांना प्रेरित करतील. तुम्ही त्याच विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवाल आणि समोरच्या विद्यार्थ्यांचं कौतुक कराल. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. समाजाकडून समाजाकडे ही उक्ती आपण नेहमी लक्षात ठेवावी. आणि आज खूप आनंद होतोय की भोई समाजाकडनं हे काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज इथं 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. एक गोष्ट मगासपासून मी ऑब्झर्व करत होते ती म्हणजे असं की आपल्या मुलांचं कौतुक होत असताना इथे बसलेल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, समाधान, आनंद हे सगळं आम्ही स्वतः अनुभवत सुद्धा होतो. सो इथे आईवडिलांचं सुद्धा तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुमच्याकडे, तुमच्या घरामध्ये तुम्ही असं कौतुक करू शकताय, तुम्हाला करायला मिळतंय, याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. 10वी-12वी तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स मिळालेले रे, पण ना आज मला इथे काही टाळ्या अशा विद्यार्थ्यांना पण द्यायच्या आहेत की उत्तम गुण मिळालेले विद्यार्थी आपण बघितलेले आहेच आहेत. इथे अगदी सगळे विद्यार्थी येऊन गेले, पण यामध्येच असे काही विद्यार्थी नक्की असतील की ज्यांनी वर्षभर प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले, अभ्यास केला, परीक्षा दिली, पण अपेक्षित यश मिळालं नाही. पण त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आता नाही मिळाले, मी पुढच्या वर्षभर छान अभ्यास करेल आणि पुढे मी नक्की गुणवत्ता मिळवेन. असे विद्यार्थी तर असतील, मी विचारणार नाही कोण विद्यार्थी येत असे, पण मला वाटतं अशा विद्यार्थ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत की हा ॲटिट्यूड, हा ॲप्रोच घेऊन आपल्याला पुढचं संपूर्ण करिअर, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट महत्त्वाची लागणार आहे. मला इथे काही पालक पण आहेत. मला असं पालकांना विचारायचं आहे, काय हो तुमच्या मुलांनी चांगलं शिकावं, नोकरी करावी, चांगली नोकरी मिळावी असं तुम्हाला वाटतं का? वाटतं? हात वर करा बरं. चांगली नोकरी मिळावी माझ्या मुलाला किंवा मुलीला. तुम्हाला नाही वाटत? नोकरी मिळावी असं वाटतं. बरं, आता माझा दुसरा प्रश्न आहे, असं इथल्या बसलेल्यांपैकी कुणाला वाटतं का माझ्या मुलाने भरपूर शिकावं, मस्त त्यांनी अधिकारी बनावं आणि नोकऱ्या देणारं बनावं? असं कुणाला वाटतं? कारण ना मी मगासपासून बघतीये ही क्षमता ना तुमच्या मुलांमध्ये आहे. ही मुलं जेव्हा येत होती ना तेव्हा गुंजाळ सर, मी त्यांना विचारत होतो तुम्ही काय करणार आहात पुढे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला IPS ऑफिसर व्हायचं आहे, कुणाला नर्सिंगमध्ये जायचं आहे, कुणाला BBA MBA करायचं आहे.
कितीतरी क्षेत्रामधली मुलींनी नावं सांगितली आणि ते बघून असं खरंच वाटलं की ही मुलं खरंच जाऊ शकतात, त्यांच्यात ती क्षमता आहे. पण काय होतंय माहिती का, एक गंमत म्हणून सांगते, आपली थॉट प्रोसेस किंवा आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातोय. म्हणून मी विचारलं की नोकरी करणं सोपं आहे का, नोकरी करणं आवडतं का. तर नोकरी करणं सोपं आहे, कारण कसं असतं नोकरीमध्ये वर पंखा आणि 1 तारखेला तनखा, आपलं फिक्स इन्कम येत राहणार ना, मीटर आपलं पडत राहणार. पण बिझनेसमध्ये तसं होत नाही, असं आपल्याला वाटतं पण तसं नाही आहे. मी पुणे मुंबई नेहमी जात असते आणि मी बहुतांश वेळा ट्रेननी जात असते. आपलं एकटी जाणं ट्रेननी जाणं खूप बरं पडतं. आणि आपल्या मुंबई सोडलं तर आपल्या सगळ्यांना वेळेची तशी आपण हे असतो, म्हणजे 5:40ची गाडी असेल तसं आता आमची 7:20ची गाडी होती, तर गुंजाळ सरांनी मी 6 वाजता येऊन पोहोचलेलो होती तो. तर ही आपली सवय असते. पण मुंबईतली लोक तशी नसतात, ते 4:39, 4:52, 3:51 अशा मिनटाचा हिशोब धरतात. पण मी मात्र कधी जाते तेव्हा 4:39ची प्रगती एक्सप्रेस दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 4ला लागते, तिथं जाऊन मी 4 वाजताच थांबते. त्याचे 2 फायदे असतात, एक तर धावाधाव होत नाही खूप आपण उशीर आलो तर, आणि दुसरी गोष्ट आजूबाजूला घडणारे संवाद कानावर पडतात. असाच एक संवाद रिसेंटली मी मला वाटतं महिनाभरापूर्वीच गेली असेल, एक मुलगा येऊन थांबला. आधी कर्जतची लोकल होती त्यामुळे भयंकर गर्दी होती, ती गर्दी ओसरल्यानंतर हळूहळू पुन्हा लोक जमायला लागली आणि माझ्या शेजारी एक मुलगा येऊन उभा राहिला. त्याला आला होता, त्यांनी फोन बघितला, हॅलो वगैरे म्हटलं, तिकडनं काहीतरी अभिनंदन वगैरे झालं असेल, तो म्हणाला थँक्यू खूप छान वाटतंय मला. पण मग तिकडनं प्रश्न विचारला असतं, कसं आहे काम तुझं. तो मुलगा एकदम स्पॉन्टेनियस म्हणाला, माझं काम ना लय भारी आहे, इतकं भारी आहे ना काम. मग परत तिथनं विचारलं, काय काम आहे पण तुझं, काय काम, असा प्रश्न अंदाज मला. तो म्हणाला, अरे इतकं भारी राहून मला काही कामच नाही आहे. आता इतकं भारी काम काय कामच नाही आहे, तर त्या मुलाची ती नोकरी किती दिवस टिकेल. आज तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की IT क्षेत्रामध्ये खूप चांगले पगार मिळतात, लाख 1.5 लाख रुपये पगार असतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, ही मुलं रोज रात्री झोपताना लॅपटॉपवर मेल आलाय का, उद्या येऊ नका ह्याचा, हे बघतात आणि लॅपटॉप बंद करतात. सकाळी उठल्यानंतर पहिला लॅपटॉप ओपन करतात, मेल बघतात, आज आपल्याला जायचं आहे का नाही. एवढी टांगती तलवार आहे. सो प्रत्येकानेच असंच काही केलं पाहिजे ह्याची आवश्यकता नाही आहे. सो तुम्ही आता 10वी आणि 12वीची मुलं पास झालेली आहात, पण मी नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, पण तो आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. त्याची एक गोष्ट सांगते आणि मग मी थांबणार आहे. एका गावामध्ये रवी नावाचा एक मुलगा असतो. अभ्यासामध्ये असतो तो, ठीकठाक असतो, अभ्यास करत असतो. 10वी होते, 12वी होते. आणि त्याचे वडील त्याला सांगतात की रवी, आता ना मी पुढच्या शिक्षणासाठी तुला पैसे तर नाही देऊ शकत, पण शिकण्यासाठीची हिंमत मात्र मी तुला देऊ शकतो. आणि त्याच दरम्यान त्या गावामध्ये एक कलेक्टर आलेला असतो. अगदी नकळतपणे त्या कलेक्टरची त्याची भेट होते. म्हणजे काही कामानिमित्त तो ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाताना, जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये जाताना तो बघतो आणि त्याला असं वाटतं, काय भारी आहे राव हा माणूस, काय पटापट ऑर्डर देतोय आणि लोक ऐकतायत त्याचं, आपण पण असंच बनायचं. तो खरंच स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागतो, अभ्यासही करतो. पण पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश येतं. पुन्हा जोमाने अभ्यासाला लागतो. स्पर्धा परीक्षेसाठीची दुसरा अटेम्प्ट तो करतो, त्याच्यातही तो अपयशी होतो. मग तो इतका खचून जातो, कारण आता लोक पण म्हणायला लागतात, अरे किती वेळा नुसतं परीक्षाच देणार तू. तो इतका खचून जातो, हे त्याची आई बघते. आणि एक दिवस त्याची आई त्याला काय करते, घेते स्वयंपाकघरात जाते, 3 भांडी घेते, 3 गॅसवरती ते ठेवते. पाणी गरम झाल्यानंतर एका भांड्यामध्ये गाजर टाकते, एका भांड्यामध्ये अंड टाकते आणि एका भांड्यामध्ये चहा टाकते. 10 मिनिटांनी ते रवीला बोलवते आणि म्हणते, बघ रवी, हे गाजर जे आधी कडक होतं ते आता नरम झालंय, हे अंड जे आधी नाजूक होतं बाहेरून ते आता कडक झालंय, आणि ह्या चहाने तर पाण्याचा रंगच बदलला आणि त्याचा सुगंध पण बदलून दिला. थोडक्यात काय, तर अडचणी अपयश हे येणारच आहे. ते किती मोठं आहे किती छोटं आहे हे विचार करत असताना आपण स्वतःला बदलायचं का परिस्थिती बदलत राहायचं ह्याचा विचार करायला पाहिजे. हाच विचार आपल्या प्रत्येकाने, स्पर्धा परीक्षा हे एक निमित्त आहे, पण ह्या निमित्ताने आपण हा विचार करणं गरजेचं आहे की खरंच माझी आव्हानं, माझ्यासाठी जी काही संकटं आहेत ती तेवढी मोठी आहेत का. तुम्ही जर का बोई सरांनी पुण्याला नेलेली मुलं आहेत, तुम्ही त्यांची घरं बघितलीत, आम्हाला घरी नेलं होतं डॉक्टर साहेबांनी, तेव्हा बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्या मुलांना कितीतरी सुविधा आहेत. इथे बसलेले जी काही मुलं आहेत, जे पालक आहेत, ते सुद्धा आपापल्या परीने आपल्या मुलांना
जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात. सो तुम्ही इथं 10वी-12वी झाली, काही स्किल्स त्यांनी अवगत केली आणि तो अधिकारी बनला नाही, पण तो त्या गावामध्ये उद्योजक बनला आणि त्याच गावातल्या इतर युवकांना म्हणजे आता मला वेगळं काहीतरी करायचं आहे, तर असं न करता जे मी करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आवड निर्माण करून करा. प्रत्येकजणच अधिकारी बनणार नाही आहे. जसं त्या रवीच्या बाबतीत झालं की तो लक्षात घ्या, त्या आईच्या शिकवणीमुळे तो रवी शिकला, जोमाने पुन्हा अभ्यासाला लागला, पण तो अधिकारी बनला नाही. कारण तो शिकत असताना त्याने काही कौशल्य शिकली, काही स्किल्स त्यांनी अवगत केली आणि तो अधिकारी बनला नाही, पण तो त्या गावामध्ये उद्योजक बनला आणि त्याच गावातल्या इतर युवकांना रोजगार द्यायला लागला. म्हणजे आता तुम्ही ठरवा, तो अधिकारी बनला असता तर काय झालं असतं आणि आज तो उद्योजक बनून त्याच्याच गावामधल्या युवकांना तो जर का रोजगार देत असेल. काम कुठलंही हलकं मोठं छोटं असं काही नसतं. त्यामुळे आज भोई समाजामधल्या इथे बसलेल्या विद्यार्थ्यांमधलाच कोणीतरी असा उद्योजक असेल आणि जो डॉक्टर मिलिंद भोईंना येऊन भेटेल की भोई सर आजपासून मी पण तुमच्या या कामामध्ये मदत करीन. असे उद्योजक, असे युवक, कारण सर युवकांसाठीच काम करतायत, आज राष्ट्रीय स्तरावरती काम करतायत, खूप मोठं काम करतायत. तो त्यांच्यासाठी माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा पण काही उपयोग होऊ शकतं का, असा विचार करून जर का तुम्ही तुमचे क्षेत्र निवडली तर सगळ्यात तुमच्यासाठी फायद्याचं होणार आहे. इच्छा मिळणं हे सुद्धा आपल्यासाठी प्रेरणादायी असतं, कारण जेवढी नामवंत व्यक्ती आपल्या अवतीभोवती असतात, आपण त्यांचे विचार ऐकतो, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला समृद्धी लाभत असते. सो मला आता आयोजकांनी सांगितलं होतं की याच्यात 10वी-12वी नंतर काय. सो साधारण माझा जो अँगल आहे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतो, सो स्पेसिफिक हा विद्यार्थींनी हे करावं असं काही नसतं, पण आपल्याला विचार करता यावा असे काही गोष्टी तुमच्याबरोबर आता मी शेअर करणार आहे. की मगाशी मी जसं म्हटलं की आजचा काळ हा नोकरी करण्याचा नाही आहे, प्रत्येकाने नोकरीच करावा असा नाही आहे, तर आपल्या स्वतःमध्ये काय दडलेलं आहे हे शोधून, हे सापडून, संधी शोधून तो मार्ग निवडण्याचं काम. आत्ताचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे नवीन लागू झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षणाला, व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि तोच हा उद्देश आहे की आपल्या मुलांनी एज्युकेशन संपल्यानंतर लगेचच त्याचा रोजगारामध्ये त्यांना ती संधी मिळू शकते. आपल्याचपैकी कितीतरी जण असे आहेत की जे डिजिटल क्षेत्रामध्ये काम करू शकतात. मग डिजिटल क्षेत्र म्हणजे कुठलं, तर त्याच्यामध्ये ग्राफिक डिझाईन हा आत्ताचा खूप मोठा आणि चलती असणारा बिझनेस आहे. सोशल मीडिया हँडलिंग हा सुद्धा एक व्यवसाय म्हणून आहे. कालच डॉक्टर मिलिंद भोई आणि आम्ही एका मीटिंगला गेलो होतो, त्यांचा असिस्टंट आहे शुभम मेदनकर, आत्ताच्या आपल्या नार्कोटिक्सच्या प्रकल्पामध्ये तो खूप चांगलं सरांना असिस्ट करतोय. कशा पद्धतीने त्याचा असिस्टंट सरांना मिळतोय, तो स्वतः एक उद्योजक आहे. म्हणजे काल त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भोई फाउंडेशनचं सोशल मीडिया हँडलिंगचं काम तो करतो. आज सोशल मीडिया आपल्याला फक्त काय माहिती आहे, व्हॉट्सअप माहिती आहे, इन्स्टा माहिती आहे, फेसबुक माहिती आहे आणि त्याच्यावरचं आपल्याला काय माहिती आहे, फक्त रील्स माहिती आहेत. तो त्याच्यात वेळ तुमचा घालवू नका, रील्स बघण्यात वेळ घालवू नका. पण मी एखाद्याचा व्यवसाय वाढीसाठी त्याचं सोशल मीडिया हँडलिंग करू शकतो असा कोर्स डिझाईन झालेले आहेत, ते तुम्ही शोधू शकता. कंटेंट रायटर, आपण रील्स बघतो, काही रील्स काही ॲक्टरनी तयार केलेले असतात, ते ॲक्ट करत असतात, पण त्याच्यामागे लिहिणारा दुसराच असतो ना. आपण नाटक सिनेमा बघतो, लिहिणारा दुसराच कोणीतरी असतो की नाही. सो कंटेंट एडिटर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. हार्डवेअरसाठी तुम्ही काम करू शकता. मुलींसाठी ब्युटी आणि वेलनेससाठीचे कितीतरी असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित तुम्ही काही व्यवसाय उभे करू शकता, ज्याची सगळ्यात जास्त गरज महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा प्लंबर मिळत नाही, कार्पेंटर मिळत नाही, इलेक्ट्रिशियन मिळत नाही. साधी बटणं बदलायची, काहीतरी वायरिंगमध्ये बिघाड झाला असेल तर तेवढ्या एका कामासाठी वायरमन आत्ता पुण्यामध्ये सुद्धा मिळत नाहीत. पण ही जी काही कौशल्य आहेत ही जर का तुम्ही शिकलात तर तुम्ही 10वी-12वी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकता. आज आम्ही स्किल स्कूल म्हणून आपण एक योजना आम्ही राबवतोय, त्याच्यामध्ये ही सगळी स्किल्स आम्ही शिकवतोय. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. इतकंच सोडा, आज इथे काही नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही फेलिसिटेट केलेलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांना सुद्धा तुम्ही
शिक्षणातून शिक्षण हे देऊ शकता. ऑनलाईन टीचिंग ही कन्सेप्ट आता सध्या कोविडपासून रुजू झालेली आहे. ऑनलाईन टीचिंगकडे, ऑनलाईन क्लासेसमध्ये आता पुढचा काही काळानंतर तिथेच जाणार आहे. आज कुणाला वेळ आहे सांगा शाळा क्लासेसमधनं येण्या जाण्यामध्ये, वेळ घालवण्यामध्ये? आज नांदेडसारख्या सिटीमध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या तुम्हाला असू शकते. सो ऑनलाईन टीचिंग हे सुद्धा एक काळाची गरज ओळखून तुम्ही एक उद्योग म्हणून याच्याकडे बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं पण दुर्लक्षित असलेला एक व्यवसाय आहे तो म्हणजे शेती व्यवसाय. शेती व्यवसायाकडे सुद्धा तुम्ही उद्योग म्हणून बघितलं तर त्याच्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या वाटा आता अवेलेबल आहेत. खरं तर नोकरी मिळाली तर छानच आहे, पण कौशल्य जर का असेल ना तुमच्याकडे, एखादं तरी कौशल्य असेल तरीसुद्धा तुम्हाला संधी स्वतःहून शोधत येणार आहे. आज गरज कशाची आहे? काही वर्ष तुम्ही मागे गेलात तर टॅलेंटला लोक शोधत यायची. आज टॅलेंटला बाहेर पडायला लागतंय. माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. नोकरी मिळवण्यासाठी आपण वणवण फिरतोय, पण हे टॅलेंटच, हे कौशल्य जर का तुम्ही तुमची विकसित केली तर नक्कीच तुम्हाला उद्योग याच्यातनं मिळू शकतील. हा विषय जो आहे हा अत्यंत एक 5-10 मिनिटामध्ये बोलण्यासारखा नाही आहे. आपण काही नंतर आपण असे काही सेशन्स घेऊयात आपल्या भोई समाजाच्या माध्यमातूनच, त्यामध्ये आपण तुम्हाला डिटेलमध्ये अशी इन्फॉर्मेशन देऊ शकू. फक्त जाता जाता मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की 3 सूत्र तुम्हाला सांगायची आहेत. त्यातलं पहिलं आहे शिका. काही मुलांच्या चेहऱ्यावरती, म्हणून चष्मा घातला मी कारण मला लांबचं दिसत नाही, काही मुलांच्या चेहऱ्यावरती ते शिकतो तर आहेच, जो तो येतो तो आम्हाला शिका असंच सांगतो. पण शिका कुठलं? तुम्हाला जे आवडतं ना ते शिका, नक्की शिका. कौशल्य तुमच्यातली विकसित करा. विचारा, प्रश्न विचारायला घाबरू नका. आज जर का इथे एवढे सन्माननीय सगळी माणसं बसलेली आहेत, सगळे मान्यवर बसलेले आहेत, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा, तर कुणीही पटकन पुढे येणार नाही. खूप प्रश्न असतात आपल्या मनामध्ये. तुम्ही मुलांसारखे प्रश्न, तुमच्या डोक्यात येणारे प्रश्न आमच्या कुणाच्याच डोक्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रश्न विचारायला घाबरू नका आणि जे तुमच्या डोक्यात कल्पना येतात ना त्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. ह्या त्रिसूत्रीवरती जर का तुम्ही 10वी-12वी नंतरचं तुमचं करिअरच्या दृष्टीने मार्गक्रमण केलं तर नक्कीच यश तुमच्याकडे आहे. मोठी स्वप्न पहा, मेहनत करा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि तुमच्या स्वतःच्या जोरावरती यश संपादन करा. इडियट बनायला कुणाला आवडेल सांगा बरं? इडियट कुणाला बनायचं आहे? मला सारखं बनायला आवडतं इडियट, म्हणून मी हातवर केलं. इडियट कशात होतं आठवते का काही? काय होतं इडियट? होते ना? नाही आठवलं अजून? 3 इडियट बघितलाय का? आठवलं का 3 इडियट? ज्यांनी बघितलं नसेल ना, आज इथे आईवडील पण आहेत तुमचे, त्यांना पण सांगते 3 इडियट दाखवा. त्यातला एक आहे ना कॉमन डायलॉग आहे, तो कॉमन जरी असला ना तरी खूप महत्त्वाचा डायलॉग आहे. कुणाला आठवतोय का? भारी की ऑल इज वेल, सगळ्यांनीच म्हणायला पाहिजे आता ऑल इज वेल, विषयच मिटला. पण अजून एक डायलॉग आहे त्याच्यात. कुणाला माहिती? या बरोबरती जरा, आपल्याकडे वेळ नाही फार. मी सांगू का? इथे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण बघा आत्ताच लगेच प्रूव्ह झालं. जाऊ दे, मी कशाला वरती जाऊ, मला काय येणार आहे तिथं वरती गेल्यावर बोलता वगैरे येणार नाही, एवढ्या स्टेजवर एवढ्या सगळ्यांसमोर बोलायचं काय, खायचं काम आहे का? असा विचार आला की नाही? असा विचार आला ना तर त्याला झटकून टाका आणि म्हणा तो डायलॉग काय? सक्सेस के पीछे मत भागो, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सीलेंस का पीछा करो, साला सक्सेस जक मार के अपने पैरों पे आ जाएगा. सो थँक्यू सो मच. आज भोई समाजाचा एल्गार इथं झालेला आहे. छान आपण प्रतिमा पूजन केलेलं आहे. त्यानंतर प्रतिमेचं पूजन केल्यानंतर आपण दिव्याचं पण पूजन केलेलं आहे. हा एल्गार, ही वात अशीच तेवत राहो आणि तुमच्याच पैकी एखादा डॉक्टर मिलिंद भोई उदयास यावो. थँक्यू सो मच.